नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे VRM स्टुडिओ. आणि जसं की आपण नवनवीन ठिकाणी भेटी देत असतो, अशाच एका नवीन असं म्हणता येणार नाही, जुन्याच अशा ठिकाणी म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत की कशा पद्धतीचं हे गार्डन आहे आणि इथं आपल्याला भेट देण्यासाठी काय काय गोष्टी आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि इथलं मुख्य आकर्षण काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं की या ठिकाणी वेगवेगळे जे आपले सुपर हिरोज आहेत त्यांचं आपल्याला सुरुवातीला दर्शन झालं आणि त्याच्याच बाजूला मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची साधनं आहेत. या ठिकाणी मुलं येऊ शकतात, मस्त एन्जॉय करू शकतात. भरपूर अशी या ठिकाणी खेळ असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांचा नंबर लागायला देखील काही अडचण नाही. आणि त्यानंतर आपण आलो आहोत सिद्धार्थ उद्यानाच्या मत्स्यालयामध्ये. आणि बघा, ह्या समोर दिसतोय तुम्हाला बघा, डॉलरचे भाव सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर डॉलर मासा देखील आहेत. पुढं तुम्ही थोडंसं गेला की तुम्हाला बघा समोर डॉलर मासा दिसतोय, समोर तुम्हाला सिल्वर मासा दिसेल. हा रोजी बार्ब आहे. गोल्डन मासा देखील आहे. म्हणजे गोल्ड, सिल्वर, डॉलर, जी जगामध्ये सध्या सगळीकडे जी चर्चा सुरू आहे ते सर्व प्रकारचे मासे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. सिल्वर शार्क आहे समोर, अतिशय सुंदर शार्क आहे बघा, छोटा शार्क आहे. आणि अतिशय बघा इथं कुठला मासा आहे, सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी मासे आहेत. म्हणजे दोन्ही प्रकारचे आहेत. जे मोठे मासे असतात ते देखील एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला जे छोटे छोटे मासे असतात जे आपण आता हे ज्वेल म्हणून ना, ज्वेल सध्या महागाईनं उच्चांक गाठलेला आहे. परंतु निसर्गाने सिल्वर म्हणजे सोन्यासारखा दिसणारा, चांदीसारखा दिसणारा, हिऱ्यासारखा दिसणारा, डॉलरसारखा दिसणारा सर्व प्रकारचे मासे आहेत किंवा सर्व प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे निसर्ग हा आपल्यापेक्षा कितीतरी अधिक समृद्ध आहे, संपन्न आहे, श्रीमंत आहे. परंतु आपण त्या दृष्टीने निसर्गाकडे पाहिलं पाहिजे. बघा, हे आहे मासा. म्हणजे कुठल्याही मंदिरासमोर गेलं की पहिल्यांदा आपल्याला कासवाचं दर्शन करावं लागतं. तो कासव देखील आपल्यासमोर आहे. छोटे छोटे मासे या ठिकाणी आहेत. तिलापी मासा, मला बहुतेक वाटतं की तिलापी मासा खाण्यासाठी देखील वापरला जातो. आणि आपलं मत्स्यालय झाल्यानंतर आपण आलेलो समोरच्या बाजूला आणि समोर आहे आपल्या सिद्धार्थ उद्यानाचं प्रसिद्ध असं प्राणी संग्रहालय. बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे 2008 मध्ये मी पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षणासाठी आलेलो होतो. आणि या सिद्धार्थ उद्यानाच्या समोरच्या बाजूला म्हणजे नागेश्वरवाडीमध्येच मी राहण्यासाठी माझी खोली होती. त्यामुळे सिद्धार्थ उद्यान म्हणजे सकाळी आमचं मॉर्निंग वॉकचं ठिकाण होतं. म्हणजे सकाळी 6 ते 8 अशा 2 ते 3 तासासाठी सिद्धार्थ उद्यानाची एंट्री ही फ्री असायची. आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला या ठिकाणी यायचो. आणि भरपूर अशा आठवणी आहेत सिद्धार्थ उद्यानाच्या. सिद्धार्थ उद्यान कसं डेव्हलप झालं आणि कशा पद्धतीने तिथं चेंजेस झाले. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा येतो तिथं जवळपास मला वाटते 2 रुपये किंवा 3 रुपये असं काहीतरी तिकीट होतं एंट्री फीस. आता ते जवळपास 20 रुपयावर आलेलं आहे. आणि सिद्धार्थ उद्यान म्हणजे सिद्धार्थ उद्यानच झालं किंवा छत्रपती संभाजीनगर हे शहरच एक वेगळ्या पद्धतीचं शहर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही नवखे देखील असाल तरी बोर होण्यासारखं काहीच नाही. तुम्हाला भरपूर असं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सिद्धार्थ उद्यान तर आहेच, त्याबरोबरच पानचक्की आहे, समोर बीबी का मकबरा आहे, त्याच्यासमोर गेलं तर बुद्ध लेणी आहेत, विद्यापीठ आहे. दुसऱ्या बाजूला इथं एक पुरातन वस्तू संग्रहालय देखील आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्रोझोन मॉल आहे. आणि जवळपास जर पाहिलं तर तुम्ही थोडंसं अजून तुम्ही पुढे जाऊ शकता तर दौलताबादचा किल्ला आहे, समोर खुलताबाद आहे, वेरूळ आहे, अजिंठा आहे, पैठण आहे. भरपूर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हाच हा एक ऐतिहासिक असा जिल्हा आहे. आणि समोर पाहू शकता थोडे जे प्राणी पाहिल्यानंतर
समोरच्या बाजूला आलो तर आम्ही जिथे की सर्प उद्यान होतं आणि त्या सर्प उद्यानात बरेचसे म्हणजे पूर्वी जितके सर्प या ठिकाणी होते ते आता कमी झालेत, परंतु भरपूर आहेत. आपण पाहू शकतो बघा समोरच्या बाजूचा हा साप आणि त्याच्याच बाजूला काही कासव, त्याबरोबर बघा समोर अजगर आहे. आता हे काचेच्या पलीकडे आहे म्हणून आपल्याला तेवढी भीती वाटत नाही, परंतु रानामध्ये, शेतामध्ये, रस्त्यावर जेव्हा अचानक समोर जर एखादा साप दिसला की आपली घाबरगुंडी उडते. आणि हे बघा हे आहेत माकडं एकमेकांची काळजी घेताना. बघा शेवटी माणूस असो की प्राणी असो, मित्र किंवा जोडीदार किंवा साथीदार आयुष्यामध्ये निश्चितच आवश्यक असतो जो की आपली काळजी घेईल. आणि समोर काही पक्षी पाहिल्यानंतर समोरच्याच काही भागामध्ये थोडं मुलांना खेळण्यासाठी देखील थोडं होतं. माझ्यासमोर माझी भाची अपूर्वा आणि भूमी देखील होत्या, माझा मुलगा वेदांत देखील होते, त्यांनी त्या थोडं खेळत. आणि वेदांतला खास करून इथं बघायचं होतं मगर. ती मगर त्यांनी पाहिली, छान वाटलं त्याला. आणि मग समोर त्याला सगळ्यात मेन आकर्षण म्हणजे सगळ्यात शेवटी जो आहे तो वाघ आणि सिंह त्याला पाहिजे होते. तर बऱ्याच वर्षापूर्वी इथं म्हणजे सिद्धार्थ उद्यानामध्ये सिंह नव्हता आणि सिंह आलाय म्हणून याच ओळीनं आम्ही या ठिकाणी पुन्हा भेट देण्याचं आज ठरवलं होतं. आणि मलाही माहीत नव्हतं की खरंच सिंह असेल की नाही. आणि समोर हा वाघ आहे, म्हणजे पहिल्यापासून सिद्धार्थ उद्यानात वाघ तो आहेच. आणि सोबतच शेजारच्या बाजूला आहे पांढरा वाघ आहे, तिकडे आहे पांढरा वाघ. पांढरा वाघ तसा पाहिलं तर साईजनं आकारानं हा दुसऱ्या वाघापेक्षा मोठा आहे. आणि याच्याच बाजूला आपलं सर्वांचं मुख्य आकर्षण असणारा सिंह देखील या ठिकाणी आहे. बघा इकडे आहे सिंहीण, इकडे सिंहीण बसलेली आहे आणि बिचारा झाडाच्या पलीकडे म्हणजे सिंहीणीला लपून तिकडे सिंह बसलेला आहे. म्हणजे बघा सिंह जंगलचा राजा देखील असू द्या, परंतु शेवटी तो देखील त्याच्या बायकोला म्हणजे सिंहिणीला घाबरतोच. बघा सिंहीण एका बाजूला बसली आहे आणि लांब दुसऱ्या बाजूला सिंह बसला आहे. आता सिंह माझ्याकडे पाहत होता की बाबा काय माझी शूटिंग करतोय. हे आपल्या दोघांमधलं अंतर जर नसतं तर मग तुमची पळता भुई झाली असती. ठीक आहे म्हणलं सिंह महाराज, ठीक आहे जाऊ द्या, मी आम्हाला दर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल. थँक्यू, बाय बाय.